आणि आता बातमी येते अजित पवारांची। गुन्हेगारी कमी करा, चुकीला माफी नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड डीपीडीसी मध्ये इशारे दिले। देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फासावर लटकवणार असं आश्वासन देखील दादांनी यावेळी दिलं। चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, पाठीशी घालणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे। बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांनी बीड जिल्ह्यामध्ये उन्माद माजवणाऱ्यांना थेट इशारा दिलाय। बीड जिल्ह्यामध्ये चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, पाठीशी घालणार नाही। चुकीचं काम करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिलाय। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करा अशा सूचना देखील अजित पवार यांनी पोलिसांना केल्या। बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बोगस कामांची चौकशी करणार, डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी हा शब्द दिला। चांगली कामं करणाऱ्यांनाच कामांची कंत्राट दिली जातील असं देखील अजित पवार म्हणाले। कुणाकडे तक्रार असेल तर माझ्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवणार असल्याचं आश्वासनही अजित पवार यांनी दिलंय। मी ह्याच्यावरती बोललो की जो काही तिकडचा जो विषय आहे ना, मला असं वाटत नाही तो सापडेल। आता पोलिसांना सापडायचा असेल तर लगेच सापडला असतो। तुम्ही संशय पण व्यक्त केला होता घातपाताचा? मी संशय व्यक्त केला। बघा, मी पहिल्या दिवशी जो विषय बोललो होतो संतोष अण्णा देशमुख संदर्भातला, त्या विषयावर म्हणजे सीडीआर निघाली की आरोपी समोर येतील। आणि आज दादांनीही बैठकीमध्ये सांगितलं जे कुणी आरोपी ह्याच्यामध्ये असतील त्याला फासावरती